नमस्कार मंडळी, चला तर मग एकदम झटपट सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये आज बनवतोय आपण मटर पनीर एकदम ढाबा स्टाईल। खूपच चविष्ट आणि चवदार ही भाजी तयार होते। एकदा नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने। अगदी चविष्ट आणि कमी मसाल्यामध्ये बनवलेली आहे, त्यामुळे एकदमच चविष्ट झालेली आहे। त्यामुळे तुम्ही या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा। चला तर मग बघू शकता किती मस्त अशी चविष्ट भाजी दिसत आहे। पाहता क्षणी खावीशी वाटेल इतकी चविष्ट आणि चवदार शाही मटर पनीर आपण बनवलेला आहे। अत्यंत सोपी पद्धत आहे बनवण्याची। चला तर मग लगेच सुरुवात करूयात। इथे गॅसवर एक कढाई ठेवून घेतली, यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। एकदम थोडंसं मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे टाकून घ्यायचे आणि कांदे सुद्धा छान असे परतून घ्यायचे। एकदम झटपट ही भाजी तयार होते। कोणी पाहुणे वगैरे येणार असतील किंवा एखाद्या छोट्याशा फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची झटपट तयार होणारी मटर पनीर नक्की बनवू शकता। तर आता कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आहे, तो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे। तर ढाबा स्टाईल हे मटर पनीर खूपच चविष्ट बनते। एकदम घरगुती साहित्यामध्ये बनवलेलं आहे, त्यामुळे करायला अगदी सोपं आहे। चला तर आता कांदा छान असा परतला गेलेला आहे बऱ्यापैकी। लगेच एक टोमॅटो टाकून घेऊयात। कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेऊयात। तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवतोय, त्यामुळे एकदम चविष्ट बनते। घरगुती साहित्यामध्ये बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीची भाजी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। थोडंसं मीठ टाकून घेतलं म्हणजे कांदा टोमॅटो लवकर परतलं जातं। कांदा टोमॅटो परतताना गॅस हा कमीच ठेवायचा। आता यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या देखील टाकून घेऊयात आणि त्यानंतर आपण यामध्ये लसूण सुद्धा टाकणार आहोत। लसूण सुद्धा मी 2 कांड्या सोलून घेतलेल्या आहेत। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे लवंगी मिरची आहे, काळ्या पाटीची म्हणतो आपण, ती मिरची इथे वापरलेली आहे। तिखटाला ती खूपच जबरदस्त असते, म्हणजे तिखटपणा जास्त असतो। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची, म्हणजे भाजीची ग्रेव्हीची चव खूपच मस्त येते। थोडंसं आलं देखील मी सोलून घेतलेलं आहे, वरचं साल काढून घेतलं, ते सुद्धा टाकून घेतलं। त्यानंतर यामध्ये लसूण सुद्धा टाकून घेतलेलं। आता 3 काजू घेतलेले आहे, ते मी काजू देखील टाकून घेतले। इथे तुम्ही काजूचं प्रमाण कमी केलं किंवा नाही टाकले, स्किप केले तरी देखील चालणार आहे। आता सगळं आपलं वाटण हे मस्त अशी परतून झालेलं आहे। आता अजून थोडा वेळ आपण परतून घेऊया। तोपर्यंत आपण परतत आहे ना, तोपर्यंत आपण इथे वाटाणे छान असे शिजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही कोणताही वाटाणा वापरू शकता। तर इथे मी शेंगातला जो वाटाणा असतो तो वापरणार आहे। तर इथे मी शेंगा सोलून घेतलेले आहे। आता आपल्याला एक टिप्स बघायची आहे, ही खूप महत्त्वाची टिप्स आहे। तर एक पातेलं घेतलं, त्यामध्ये ग्लास पाणी टाकलं, वाटाणा टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडीशी साखर टाकायची। आता आपलं 5 ते 7 मिनिटं आपल्याला ते वाटाणा जो आहे शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे जसा तसा हिरवा कलर त्याचा राहतो आणि खूपच छान असा दिसतो भाजीमध्ये। त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला तो थंड झाला, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून। वाटाण्याची ही टिप्स खूप महत्त्वाची आहे। वाटाणा छान हिरवागार राहण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये साखर टाकून मग वाटाणा शिजून घ्या, त्यामुळे वाटाण्याचा हिरवा रंग जसा तसाच राहतो। तर आता गॅस बंद केलेला आहे। 5-6 मिनिटं मी वाटाणा शिजून घेतला। बघू शकता किती मस्त असा हिरवागार हा वाटाणा दिसत आहे। आता अर्धवट शिजलेला आहे, पूर्ण मी शिजलेला नाही, कारण हा भाजीमध्ये पुन्हा शिजणार आहे। त्यासाठी ते मी 200 ग्रॅम पनीर स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर असे क्यूब करून घेतलेले आहे चौकोनी। तुम्ही कोणत्याही आकारामध्ये पनीर कट करून घेऊ शकता। त्यानंतर आपण आता गॅसवर कढाई ठेवूयात। यामध्ये 1 क्यूब मी बटर टाकलेलं आहे आणि 1-2 चमचे इथे मी तेल टाकलेलं आहे। तेल आणि बटर छान असं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत। त्यानंतर आपण वाटण देखील तयार करून घेतलेलं आहे। जिरे फुलले की यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली, 1 चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथे 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला, अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि इथे मी एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला जो असतो ना तो वापरलेला आहे, त्यामुळे भाजीची चव खूपच मस्त येते। तर अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा। एकदम मस्त आणि चविष्ट जबरदस्त ही भाजी तयार होते। तर बघू शकता छान असे मसाले तेलामध्ये परतले गेलेले आहेत। आपण आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना, ते लगेच यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं।
शाही मटर पनीर खूपच मस्त आणि जबरदस्त चवीचा हा तयार होतो, एकदम झटपट घरगुती साहित्यामध्ये आणि कमी तेलाचा वापर करून बनवलेला आहे, त्यामुळे हेल्दी देखील आहे. तर बघू शकता आता इथे वाटण छान असं परतत आलेलं आहे. साईडने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. गॅस इथे आता कमीच ठेवायचा आहे. तर या पद्धतीचा मटर पनीर नक्की बनवून बघा. तर सगळ्यांना आवडेल असाच हा मटर पनीर एकदम झटपट तयार होतो. चला तर आता छान असा मसाला आपला इथे परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये लगेच पनीर टाकून घेऊयात. पनीर टाकल्यावर लगेच वाटाणा देखील टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे पनीर इथे मी अजिबात फ्राय केलेलं नाही किंवा थोडंसं तळूनसुद्धा घेतलेलं नाही जरासुद्धा. त्यामुळे अशा प्रकारचं पनीर जर टाकलं तर खूपच मस्त असं भाजीमध्ये मुरतं आणि बराच वेळ किंवा दिवसभर जरी आपण भाजी ठेवली तरी देखील ते एकदम मऊ लुसलुशीतच राहतं. लगेच वाटाणा देखील टाकून घेतला. आता इथे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे. तुम्ही गरम पाणी घातलं एकदम कडकडीत तरी देखील चालणार आहे. तर इथे मी थोडंसं कोमट करून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी भाजीमध्ये आपण टाकून घेऊयात. तर गरम पाण्यामुळे भाजीची चव अजिबात बदलत नाही. जशीच्या तशी ही चव राहते आणि भाजी खूपच चविष्ट तयार होते. तर आता पाणी टाकून घेतलं की ती पातळ घट्ट कशी हवी त्यानुसार तुम्ही इथे भाजी करून घेऊ शकता. आता पाणी टाकून घेतलं आणि कमी गॅस ठेवून आपण ही भाजी छान अशी शिजवून किंवा उकळून घेणार आहोत. अगोदर मीठ टाकले होतं कांदा टोमॅटोमध्ये, त्यानुसार तुम्ही इथे मीठ टाकून घेऊ शकता. चवीनुसार मीठ टाकलं. भाजीला बघू शकता मस्त उकळी फुटलेली आहे. एकदम जबरदस्त चवीची ही भाजी घरगुती पद्धतीने आपली तयार झालेली. तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. इतरांसोबत सुद्धा नक्की शेअर करा आणि या झटपट पद्धतीने तुम्ही सुद्धा मटर पनीर शाही किंवा शाही मटर पनीर नक्की बनवून बघा. चला तर भाजी छान उकळली. गॅस हा बंद केला. वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी सर्व करायची. चपाती भातासोबत अप्रतिम लागते. रोटीसोबत नानसोबत सुद्धा खाऊ शकता. तर चला आता गॅस बंद केलेला आहे. आता कढाई उतरून घेऊयात आणि मस्त प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका. नक्की बनवून बघा. या पद्धतीची मस्त मटर पनीर खूपच चविष्ट असा तयार झालेला आहे. घरभरीचा सुगंध सुटलेला आहे. भाजीचा खूपच मस्त झालेली आहे. चला तर मग आता प्लेटमध्ये भाजी काढून घेतली. चपातीसोबत नानसोबत रोटीसोबतही खाऊ शकता. तर मस्त असा मटर पनीर इथे तयार झालेला आहे बघू शकता. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.